असतं। रस्ता नसल्यामुळे मुख्य रस्त्यावर पीक आणता येत नसल्यामुळे अनेक आपण बळीराजा पांढर योजनेच्या माध्यमातून एक योजना, स्वतंत्र योजना, मला आनंद होतो की या आर्वी विधानसभेमध्ये विधान परिषद मान्य श्री सुधाकरजी अडवाले विधान परिषद सदस्य, मान्य श्री अरुणजी लाखाणे विधान परिषद सदस्य, मान्य श्री समीर दादा कुणावार आमदार हिंगणघाट विधानसभा क्षेत्र, मान्य श्री सुमितदादा वानखडे आमदार आर्वी विधानसभा क्षेत्र, मान्य श्री राजेशजी बकाणे आमदार देवळी विधानसभा क्षेत्र, आपण समस्त मान्यवरांच्या साक्षीने हा भूमिपूजन सोहळा होत आहे। मी उपस्थित समस्त मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये मान्यवरांचं पुनश्च एकदा स्वागत करावं। स्वागतम स्वागतम, शुभ स्वागतम। अभिनंदन आणि कौतुक सुद्धा खासदार पी मोदी यांना भेटणार असून राजकीय चर्चा सुरू आहे। आज आमच्या सुमित वानखेडेंनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडनं आमच्या सरकारकडनं 300 खाटांचं रुग्णालय मंजूर करून त्याचं भूमिपूजन केलं आहे। सोबतच आज छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियान जसं महाराष्ट्रात सुरू आहे तसं आज आर्वी विधानसभेत होते आहे आणि मला विश्वास आहे की सुमित वानखेडेंच्या नेतृत्वामध्ये आपल्या या वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी विधानसभेमध्ये जे जे वचन सुमित वानखेडे यांनी निवडणुकीत दिले होते ते वचन पूर्ण करण्याकरता आमचं सरकार काम करत आहे। राहिला प्रश्न प्रधानमंत्री मोदीजींना सर्वच पक्षाचे लोक विविध विकासाच्या योजनाकरता भेटतात। आता आपण जे सांगितलं की शरद पवार गटाचे लोक भेटणार आहेत, मला वाटतं ते प्रधानमंत्र्यांना साहजिकच त्या ठिकाणी प्रधानमंत्री मोदींशी सर्वच खासदारांच्या भेटीगाठी होत असतात। सुनील तटकरेंकडे किंवा नवापूरचं प्रदेशाध्यक्ष पद आहे, हे सर्व राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे पक्षाचे जेवढे काही प्रश्न आहेत ते राष्ट्रवादीच्या पक्षाच्या अध्यक्षाला विचारलं तर त्या ठिकाणी काही तुम्हाला योग्य माहिती मिळेल। मराठा आरक्षण रद्द करण्याचा घाट सुरू असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलेला आहे आणि 29 ऑगस्टला टोकाचं आंदोलन करणार असं जरांगे पाटील। मी कालही सांगितलं, परवाही सांगितलं, आत्ताही सांगतो की महाराष्ट्र सरकार पूर्णपणे मराठा समाजाच्या पाठीशी उभा आहे। ओबीसी समाज आणि मराठा समाज या दोन्ही समाजाला जे जे काही त्यांच्या हक्काचं आहे ते सरकार देत आहे। मी मागेही सांगितलं की आम्हाला कुणालाही या ताटातलं त्या ताटात करायचं नाही। मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीलाही अन्याय होणे आणि ओबीसीला न्याय देताना मराठा समाजावर अन्याय होणे, बुलेट ट्रेन दोन्ही समाजावर त्या ठिकाणी सरकारची दोन्ही त्या ठिकाणी जबाबदारी सरकारची आहे। आम्ही सरकार म्हणून ती जबाबदारी पार पाडतोय। नाशिकमध्ये कुंभमेळा होतोय, या कुंभमेळ्यामध्ये गुजरातचे ठेकेदार नियुक्त केले जात असल्याचा आरोप राज ठाकरे राजसाहेबांनी तिथली यादी घेऊन बोललं पाहिजे। आता राहिला प्रश्न टेंडरचा, ऑनलाईन प्रक्रियेचा। या देशामध्ये अशी प्रक्रिया ऑनलाईन टेंडरची आहे की कुठलाही कॉन्ट्रॅक्टर कुठेही जाऊन त्या ठिकाणी आपला टेंडर भरता येतं। उद्या आर्वी जर निविदा निघाली, आर्वीमध्ये 1300 बेडचं जे हॉस्पिटल आहे त्याचं टेंडर काढलं तर देशातल्या कुठल्याही व्यक्तीला आर्वीमध्ये येऊन ऑनलाईन टेंडर भरता येतं। गुजरातमध्ये महाराष्ट्राचे अनेक कॉन्ट्रॅक्टर ऑनलाईन टेंडर भरतात, उत्तर प्रदेशचे त्या ठिकाणी गुजरातमध्ये भरतात, महाराष्ट्राचे गुजरातमध्ये महाराष्ट्रामध्ये। त्यामुळं ऑनलाईन प्रक्रियेमध्ये कुठला कॉन्ट्रॅक्टर कुठल्या राज्याचा कॉन्ट्रॅक्टर कुठं येईल याचा तुमच्या हाती बंधन नाही। ऑनलाईन प्रक्रिया यालाच म्हणतं, पारदर्शी प्रक्रिया यालाच म्हणतं की ओपन टेंडरमध्ये यावं आणि जे काही कमीत कमी रेटचे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांना ते रेट काम मिळतं। गुणवत्तेवर भर दिला जाईल का? गुणवत्तेला भर द्यावाच लागतो, गुणवत्तेला भर द्यावाच लागतो। गुणवत्ता दिल्याशिवाय तुम्हाला त्यांचं बिल मिळत नाही। त्यामुळे मला असं वाटतं की या राज्यातल्या कॉन्ट्रॅक्टर घेतलं का त्या राज्याचं घेतलं का, महत्त्वाचं काय काम वेळेत पूर्ण झालं पाहिजे, ते क्वालिटीचं झालं पाहिजे
आणि त्या कामामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये दिरंगाई होणे ही जबाबदारी सरकारची आहे. चला आता आपण कार्यक्रम झाल्यावर पावसाचं वातावरण आदेश आपण दिल्याचं जरांगे पाटलांचा आरोप आहे. काय सांकेतिक भाषेमध्ये अधिकाऱ्यांना सांकेतिक भाषेमध्ये लिहून 5 दिवसात प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला. माझं रक्तच नाही आहे. जे कोणी माझा आरोप करताय त्यांना लखलाभ आहे. माझा स्वभाव नाही कुणाच्या विरुद्ध वागण्याचा, कुणावर अन्याय करण्याचा, आणि त्यामुळे मराठा समाजाच्या बद्दल कधीच माझ्या मनात वेगळी भूमिका नाही आहे. कारण मराठा समाजाच्या फारच जवळचा मी आहे. जसं ओबीसीच्या घरातला आहे तसा मराठाच्या समाजातला घरातला आहे. आणि त्यामुळं परिवारामध्ये आम्ही कधी असं करत नाही. आणि मराठा समाजाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, मी असेल, एकनाथ शिंदेजी असतील, सुनीलराव पवारजी असतील, आम्ही सर्व मराठा समाजाला जे जे काही त्यांच्या हक्काचं आहे हे देण्यासाठी काम करतो आहे. त्यामुळं खऱ्या अर्थाने मी कधीच कुणावर अन्याय करू शकत नाही. हा माझा स्वभाव नाही. त्यामुळं कुणी माझ्यावर असं बोललं त्यांना त्यांचा लखलाभ आहे. साहेब, बुलेट ट्रेन मध्ये मोठा घोटाळा बुलेट ट्रेन झाल्याचं- जमीन अधिकाऱ्यांकडून कोट्यवधीचा घोटाळा पालघर जिल्ह्याच्या पुनर्वसनाच्या नावाखाली सरकारची खोर फसवणूक त्याची चौकशी मी करणार आहे. कारण आजच सकाळी मी एका न्यूजच्या माध्यमातून ते बघितलं. माझ्याकडे एक पत्रही आलं आहे की बुलेट ट्रेन बांधताना काही लोकांनी तिथे परस्परच त्या ठिकाणी काही बांधकामं केले, त्या बांधकामातून जास्त मोबदला उचलला आहे. ते चौकशी करणार आणि त्यावर कडक कारवाई करणार.